आगासन आयोजित आगासन चषक आपण पाहिलं. 2 दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि जबरदस्त खेळ प्रत्येक संघाने करण्याचा प्रयत्न केला आणि नशीबवान 2 संघ ज्यांनी टॅलेंट देखील सादर केलं. एका बाजूने आपण जय वागेश्वर देसाईला पाहिलं आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावणारा प्रांजल स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकर ज्या संघानं बाजी मारली आणि 16 संघांपैकी चॅम्पियन ठरलेला हा संघ. दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल की आपण समोर यायचं. लगेच पारितोषिक वितरण सोहळा आपण पूर्ण करू. मी प्रत्येक घटकाचा पुन्हा एकदा शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. आमचे गुणसंख्या लेखक पंच असतील, डीजे ऑपरेटर असतील, त्यासोबत आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स असतील ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर झाली, त्या सर्वांचा मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. आणि लगेचच वळतोय पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेनं. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज सोबत क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर साठी जे पारितोषिक आहेत ते आपण या ठिकाणी देऊया. आणि या स्पर्धेसाठी ज्या सर्वांनी योगदान दिलं, आमचे मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील आणि आयोजन करतात, त्या सर्वांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि खास करून आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल जरूर आम्ही त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रणित पाटील ठरलाय. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली आणि तो ठरला मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. तर मी विशालदादा मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या खेळाडूला गौरवित करायचं आहे. या विशालदादा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं जबरदस्त खेळ केला. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याकडनं योगदान आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आणि खास करून जेव्हा जेव्हा वाडेकर संघ खेळतो, इंडिव्हिज्युअल पारितोषिक कामकाज अतुल असेल, प्रणित असेल, या खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर मेगा फायनल मध्ये चॅम्पियन बनवण्यासाठी महत्वाची भूमिका प्रणितने बजावली. वेल प्लेड आणि पुढील स्पर्धेसाठी त्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्यानं जबरदस्त ग्राउंड फिल्डिंग दाखवली. प्रत्येक ठिकाणी तो फिल्डर आपल्याला धावताना पाहायला मिळाला, जिथे खरं तर धावा बरसल्या, विकेट देखील आपण पाहिले, परंतु अशा मोमेंटला ग्राउंड फिल्डिंग ज्याची आपल्यातून आपण पाहिली, कॅचिंग पर्सेंटेज देखील त्याचा भरपूर आपण पाहिला. संघ आहे टीम जय जलेश्वर वाडेकर आणि खेळाडू ठरला नीरज पाटील या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. तब्बल 5 झेल आणि 1 रनआउट देखील त्यानं पूर्ण केला होता. 2 रनआउट. जबरदस्त. मी जयेश दादा मुंडे यांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज देखील आहेत आणि सोबत आकर्षक ट्रॉफी देऊन या खेळाडूला या ठिकाणी गौरवित करण्यात येत आहे. जबरदस्त खेळ. तर एक फिल्डर आणि त्याची भूमिका किती महत्वाची आहे हे नीरजनं दाखवलं. कारण की एखाद्या चांगल्या फलंदाचा जे ड्रॉप झाला तर तो फलंदाज काय करू शकतो हे क्रिकेटमध्ये आजवरती अनेकदा आपण पाहिलं. ते ब्रँडेड शूज आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट सातत्याने त्याने दाखवला. आज देखील एक चांगला एफर्ट त्याच्या मार्फत आपण पाहिला होता, जिथे झेल ड्रॉप झाला, परंतु एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेतन पाटील यांच्याकडनं आपण पाहतोय शूज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं जबरदस्त गोलंदाजी खरतर फिरकीचं माहेरघर म्हणून ज्या संघाला सातत्यानं आपण कल्याण डोंबिवलीमध्ये उल्लेखित करतो आणि त्यापैकी फिरकीची सुरुवात ज्या गोलंदाजाने करून दिली तो सिद्धू पाटील ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत. आणि मी विनंती करतो गणेश दादा मुंडे आहेत त्या ठिकाणी, तर विनंती असेल या गणेश दादा मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज साठी आपण पाहतोय एक आकर्षक ट्रॉफी आणि सोबत कूलर आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी. सिद्धू दादा, थोडीशी चर्चा आपण सिद्धू दादा सोबत करूया. जबरदस्त खेळ आपला राहिला आज. ज्या पद्धतीने संघाची कामगिरी राहिली आहे आणि सातत्यानं धाव आपल्या संघाला करावी लागते. पुरस्कर्ते देखील आपल्या समवेत जोडली जातात. एकंदरीत झालेला खेळ आणि आपली होणारी दमछाक याविषयी काय म्हणशील?
नक्कीच पुरस्कर्त्यांचे खरंच मी आभार मानतो. जेवढा आभार मानू तेवढं कमी आहे. कारण की पुरस्कर्ते ज्या संघाला ज्यांच्या एंट्र्या पडत नाही ते संघ मी जवळून बघितलेले. त्यांचे एंट्री टाकायचे पण वांदे झाले आणि त्यांचा खेळसुद्धा बंद झाला. पण आम्ही एवढे नशीबवान आहोत का खरंच मी पाकेकरांचं खरंच मनापासून धन्यवाद बोलतो. कारण की आमच्या संघावरती एवढा जीव लावतात, एवढा प्रेम देतात आणि आमच्या एंट्र्या करतात. खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद बोलतो. आणि एकंदरीत प्रथमतः धाडस आगासन ब संघानं केलं होतं, त्याविषयी काय म्हणशील? नाही, नक्कीच आगासन बोललं तर आम्ही लहानपणा म्हणजे मी कमी वयापासून, कारण की आगासन जेव्हा टुर्नामेंट आयोजित असायची तेव्हा आम्ही फक्त ट्रॉफी बघूनच खेळायला यायचो. कारण की आगासन गाव म्हणला म्हणजे ट्रॉफ्यांसाठी प्रसिद्ध होता. ट्रॉफ्या पण आमच्या हाईट एवढ्या ट्रॉफ्यांमध्ये आम्ही शेतामध्ये खेळलेलं, म्हणून आगासनचे टुर्नामेंट आम्हाला पहिल्यापासून खेळायला आवडते. तर अभिनंदन. आणि ही बाईट आपण पाहतोय कारण की पुरस्कर्ते आपल्या पाठीशी असल्यानंतर खेळ कशा पद्धतीने बहरतो हे सिद्धूनं सांगितलं. त्यानंतर बोलूया आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाच्या दिशेनं, ज्यानं जबरदस्त खेळ आज पूर्ण दिवसभर जागवला आणि संघ आहे तो जय वागेश्वर देसाई आणि खिलाडू ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं तब्बल 58 धावा बनवल्या. आणि मोरेश्वर पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सध्या तो उपस्थित नसला तरी आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे, कारण की देवरुंग येथे पाटील 11 देसाई संघ खेळण्यासाठी रवाना झालाय आणि मोरेश्वर तिथे खेळण्यासाठी गेलाय. तर त्याला इथनं शुभेच्छा असतील. आणि आज दिवसभर जबरदस्त खेळ सुरुवातीच्या मॅचेसमध्ये त्यांनी केला आणि मेगा फायनलमध्ये तो नव्हता, त्याची कमतरता जरूर भासली, परंतु या स्पर्धेतील तो ठरला उत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करतो गणेश दादा मुंडे यांनाच राकेशजी शिंदे यांच्याकडनं कूलर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय तर जबरदस्त खेळ राहिला. तर त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत. या स्पर्धेमध्ये 16 संघांचा समावेश आपण पाहिला. तर जरूर संपूर्णच मान्यवरांचं योगदान राहिलं. आमचे राकेश दादा असतील, चेतन दादा असतील किंवा संगतीनं संपूर्णच आयोजन करता आहेत, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेमध्ये 16 संघांपैकी 2 नशीबवान संघ आणि त्यापैकी या स्पर्धेतील रनर अप संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय वागेश्वर देसाई टीम कॅप्टन, आणि सोबत आपले सहकारी घेऊन यायचं आहे. आणि संपूर्णच विशालदादा मुंडे त्यांच्या समवेत असणारे मी संपूर्ण शिलेदार त्यांना विनंती करतो की या आपण शुभम दादा असतील, विशाल दादा असतील, या सर्वांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत करायची आहे. खर तर कैलासवासी वसंत चांगू मुंडे यांच्या स्मरणार्थ विशालदादा मुंडे यांच्याकडनं ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे, तर त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन. टीम जय वागेश्वर देसाई जबरदस्त खेळ अंतिम टप्प्यात पराभूत झाला असला तर देखील आज पूर्ण दिवसभर या संघानं चमकदार कामगिरी दाखवली. आणि थोडी चर्चा आपण प्रवीण दादा सोबत करूया. ज्या पद्धतीनं आज आल्या पहिलीच मॅच आणि तिथे बाईट देत असताना प्रवीण दादानं म्हटलं होतं की आमचा संघ कुठे कमी पडतो त्यावरती विचार आम्ही केलाय आणि कदाचित आज मॅच घेऊन खेळण्याचा प्रयत्न करू आणि ट्रॉफी इथनं आमच्या गावामध्ये नेण्याचा प्रयत्न करू. किती खुश असाल आणि काय म्हणशील संघाच्या कामगिरीविषयी? खरंच संघ खूप चांगला केला आणि बरं वाटलं थोडंसं. जे मी सकाळी बोललो त्यांना की जरा विकेटवरती थांबा म्हणून, जे तुम्ही न विचार करता खेळतात नुसतं 6 मारून नाही होत क्रिकेट. आताचं क्रिकेट थोडंसं बघा आणि जे आज खेळले थांबून जरा बरं वाटलं मला पण बघून, माझं ऐकलं असं मला तरी वाटतं. आणि एकंदरीत बऱ्याच दिवसानंतर ट्रॉफीचं स्वप्न प्रत्येक संघ घेऊन येतो. तू अगोदर देखील म्हटलं होतं की संघ अगदी ट्रॉफीच्या जवळ येतो परंतु त्यानंतर पराभूत होतो. आज ट्रॉफी जिंकली आहे त्याबद्दल समाधान तुला आहे, सोबत गावकऱ्यांना देखील असेल, परंतु एकंदरीत ट्रॉफी जिंकल्यानंतरचा आत्मविश्वास आणि त्यासोबत मिळणार समाधान त्याविषयी काय म्हणशील? ट्रॉफी मिळाल्यावर तर नक्कीच खुश आहे आणि टीमसुद्धा खुश असेल, कारण की भरपूर दिवसात टुर्नामेंट पण भरपूर खेळलो पण ट्रॉफीच नव्हती भेटत आम्हाला. आता ही मला तरी तर सेकंड ट्रॉफी आहे. एक इथे भेटली निलजाच्या ग्राउंडवर मकर संक्रांत आणि एक दुसरी. आणि एकंदरीत ग्रामस्थांचा किंवा प्रेक्षकांचा सपोर्ट कसा आहे? कारण की ट्रॉफी जिंकत नसल्यानंतर काही प्रेक्षक पाहायला येत नाहीत, परंतु असं असताना कशा पद्धतीनं प्रेक्षक आणि ग्रामस्थ आपल्याला सपोर्ट करतात संघाला? तर भरपूर अगोदर आधी खेळायचे प्रमोद दा असेल, रिचिदा असेल,
यांच्यासोबत पूर्ण गाव असायचा. आता आम्ही हारतोय तर सध्या तर आता कोणी नाही आहे, पण जिंकलो तर नक्की गाव सपोर्ट करेल आम्हाला पण. तर अभिनंदन असेल प्रवीण दादाचं. आणि जरूर जिंकल्यानंतर तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी भरपूर आपल्या समवेत असतात, परंतु प्रेक्षक आणि ग्रामस्थांना हेच सांगत का बॅट पॅच प्रत्येक संघाचा येतो, परंतु प्रत्येक खेळाडू आणि संघाला बॅक करणं ते आपलं काम आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील तर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ज्यासाठी आपण पाहतोय ही स्पायसिकल. प्रत्येक खेळाडू जेव्हा येतो तेव्हा मात्र स्वप्न घेऊन येतो की इंडिव्हिज्युअल पारितोषिक खास करून मालिकावीरसाठी जेव्हा बाईक असते किंवा स्पायसिकल असते ती आपल्याला मिळावी यासाठी खेळ करत असतो. आणि ज्याच्या बॅटमधून विथ द बॅट 66 धावा आणि विथ द बॉल 6 विकेट अष्टपैलू कामगिरी संघ आहे प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकर. आणि खेळाडू ठरला या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रणित पाटील. शक्ती शेठ मुंडे लॉटरी बैलाचे ऑनर आणि त्यांच्याकडनंच ही स्पायसिकल आपण पाहतोय. आणि विनंती करतो मी पूर्ण आगासन संपूर्ण जे खेळाडू आहेत आगासन बचे त्यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण पुरस्कृत करायचं आहे. जबरदस्त खेळ प्रणितनं केला. लॉटरी बैलाचे मालक शक्ती शेठ मुंडे यांच्याकडनं आपण पाहतो ही स्पायसिकल एक आकर्षक ट्रॉफी आणि सोबत ही स्पायसिकल सायकल देऊन या ठिकाणी गौरवित करण्यात येत आहे प्रणितला. जबरदस्त प्रत्येक मॅच मध्ये त्याचा खेळ त्याच्याशी थोडा संपर्क आपण जरूर करूया. प्रणित जबरदस्त खेळ सुरुवातीला आपण जरूर तर प्रणितची बॅट बोलते तो बोलत नाही. त्यानंतर ह्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन आज पुरस्कृत ज्या संघाला केलं प्रवीणदादा तांडेल देखील आहेत त्यांना देखील विनंती असेल. आज प्रांजल आणि स्वरूप 11 या नावानं जय जलेश्वर वाडेकर संघ उतरला आणि त्यांनी बाजी मारल्या. 16 संघांपैकी अनबीटन हा संघ आपण पाहिला अजिंक्य राहिला. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन पद ज्यानं पटकवलं स्वर्गीय तन्मय बेडेकर यांच्या स्मरणार्थ शुभमदादा बेडेकर यांच्याकडनं ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन या खेळाडूचा गौरव आपण करणार आहोत. काळूरामदादा मुंडे मी काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण पुरस्कृत करायचं आहे. संपूर्ण संघ जबरदस्त खेळला आणि अंततः या स्पर्धेमध्ये आपलं स्वप्न साकार केलं चॅम्पियन बनला हा संघ. खूप खूप अभिनंदन. विशालदादा मुंडे या आपण देखील संपूर्ण या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच विनंती की हे पारितोषिक आपण पुरस्कृत करा. या जबरदस्त खेळ संघ मालकांनी दाखवलेला विश्वास कॅप्टन आणि सोबत आपले प्रेक्षक आपल्या समवेत असतात आणि आज त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि वाडेकरनं या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलं आणि जवळजवळ 10 ते 11वी ट्रॉफी त्यांची आपल्याला ही पाहायला मिळते. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं धाडस जरूर केलं या स्पर्धेचं त्याबद्दल पुनश्च आयगावदेवी क्रिकेट क्लब आगासन बचा आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झाली. आम्हाला इन्व्हाइट केलं आणि समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च आभार.